लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी आंदोलनाला स्थगिती। जलसमाधी आंदोलन, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित। बीड रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचच्या वतीने पाली येथील बिंदुसरा धरणात जलसमाधी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व मंचाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांनी केले। प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन काही काळाने स्थगित करण्यात आले। आज दिनांक 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे। मात्र बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे। ही मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी यासाठी पाली येथील बिंदुसरा धरणात जलसमाधी आंदोलन छेडण्यात आले। रेल्वे स्थानकाला लोकनेत्यांचे नाव दिल्यास सामाजिक ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। लोकनेत्यांच्या नावाविषयी मतभेद आहेत, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला अद्याप कोणीही विरोध केल्याचे दिसून येत नाही। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला जिल्हावासियांची पसंती असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबाणगणेशकर यांनी सांगितले। 17 सप्टेंबर रोजी झालेल्या या आंदोलनावेळी पाली गावचे तलाठी अनिल गायकवाड, मंडळ अधिकारी शीतल साठे, पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, पोलीस कॉन्स्टेबल दुबाले, बाबर, जायभाय तसेच आम आदमी पार्टी बीड जिल्हाध्यक्ष अशोक एडे, बीड शहराध्यक्ष सय्यद सादे, रासप बीड तालुकाध्यक्ष बाबासाहेब सापणकर, रामहरी चाळक, अंजनवतीकर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रशासनाने या मागणी संदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन काही वेळाने स्थगित करण्यात आले। मात्र जर मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अहिल्या माता होळकरांचा विजय असो, महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, छत्रपती शाहू महाराज की जय, मौलाना आझादांचा विजय असो, अण्णा भाऊ साठेंचा विजय असो। बीडच्या रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे। बीडच्या रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे। बीडच्या रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं पाहिजे। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। बहुजन एकजुटीचा विजय असो, बहुजन एकजुटीचा विजय असो, बहुजन एकजुटीचा विजय असो। आज पालीच्या बिंदुसरा धरण या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे। प्रश्न असा आहे की आतापर्यंत गेल्या 1-2 वर्षापासून बीडच्या रेल्वे स्थानकाला गती घेतल्यानंतर सर्व एकमुखानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या रेल्वे स्थानकाला म्हणून विविध आंदोलनं केली आहेत। या प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। आता नवीन काही लोकांनी जे नेत्यांचं नाव लोकनेत्यांचं नाव द्यावं म्हणजे टूम काढलं आहे। प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी जे नाव सुचत आहे त्या लोकनेत्यांच्या नावाला आमचं काही आक्षेप नाहीये, परंतु मला वाटतं एखाद्या लोकनेत्याचं नाव दिल्यानंतर इतर पक्षाचे लोक किंवा इतर कार्यकर्त्याला विरोध करू शकतात। मात्र एकमेव जे नाव जे आहे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला कोणीही विरोध करणार नाही आणि लोकनेत्याच्या नावापेक्षा एखाद्या महापुरुषाचं नाव बीडच्या रेल्वे स्थानकात देण्यात यावं या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि प्रशासनानं आम्हाला विनंती केली की आजच्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आंदोलन मागे घेण्यात यावं। त्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबजी मोरे पाटील यांनी आज आंदोलन जरी तुर्तास मागे घेतलं असलं तरी शासनाची दखल न घेतल्यास भविष्य काळामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करण्यात येईल आणि आम्ही सगळे एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, याची प्रशासनाने दखल घ्यावी। जय शिवराय, जय भीम। आज आम्ही बिंदुसरा धरणामध्ये पाली येथे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बीडच्या रेल्वे स्थानकाला नाव मिळावं यासाठी जलसमाधी आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। यापूर्वी गेल्या वर्षभरापासून अनेक सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्ष संघटना यांनी अतिशय प्रामाणिकपणे या बाबतीत आंदोलन केलेलं आहे। प्रशांतजी वासनिक, बसपाचे अनुरागजी वीर, अशोकजी हिंगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब, नितीनजी सोनवणे, आम आदमी पार्टीचे अशोक भैया येडे व इतर अनेकांनी या वेगवेगळे मोर्चे उपोषण केलेले आहेत। मी आज या ठिकाणी आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने
रात्रीच जुनगुरे साहेबांनी आणि सन्माननीय खेडकर साहेबांनी या ठिकाणी संपर्क केला आणि आम्हाला विनंती केली की तुमच्या भावना प्रशासनापर्यंत कळवू। आणि शीतल चाटे मॅडम मंडळ अधिकारी पाली यांनी सकाळीच 7 वाजता संपर्क केला आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला विनंती केली। आज तुमच्या वरी आम्ही म्हणणं कळवलेलं आहे। आज सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार साहेब बीड येथे आलेले आहेत। आम्ही आज या ठिकाणी प्रशासनाच्या, पोलीस प्रशासनाच्या, महसूल प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आज मी शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील या ठिकाणी डॉक्टर साहेब, अशोक भैया आणि इतर आम्ही समाजवादी पार्टीचे, राष्ट्रीय समाज पार्टीचे सापनकर सर, बाबासाहेबजी सापनकर सर, आम्ही सर्व या ठिकाणी आज प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आंदोलन मागे घेत आहोत। परंतु आमची एक विनंती की लवकर 1 महिन्याभरात त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असा त्या ठिकाणी नामफलक लावावा आणि 1 महिना 2 महिन्यात जर त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर हजारोच्या संख्येने या ठिकाणी समाधी आंदोलन करून जोपर्यंत बाबासाहेबाचं नाव रेल्वे स्थानकाला लागत नाही तोपर्यंत आम्ही लढा चालूच ठेवणार या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय स्टेशनला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं द्यावं म्हणून या धरणामध्ये आज जलसमाधी आंदोलन ठेवलं होतं। त्याच जलसमाधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खरं आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीनं त्यांना सपोर्ट देण्यासाठी आलो होतो। खरं तर या देशामध्ये, या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी हा नारा पोहोचवण्याचं, जगामध्ये नारा पोहोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याच महामानवाचं नाव बीडच्या रेल्वे स्टेशनला द्यावं म्हणून या ठिकाणी आज जलसमाधी आंदोलन ठेवण्यात आलं होतं। ह्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा आहे आणि नक्कीच ते नाव दिलं पाहिजे तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देखील जगामध्ये ज्या माणसानं पोहोचवलं त्यांचं नाव द्यायला आमचं समर्थन आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी बीड जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.